तुमच्या गावी पण होतात का कळसातल्या आंघोळी अजूनसुद्धा? तर आमच्या गावी लग्नाच्या आदल्या दिवशी अशा कळसातल्या आंघोळी केल्या जातात, ज्यामध्ये नवराल आणि लग्नघरची मंडळी कळसामध्ये उभे राहतात आणि त्यांना अंघोळ घातली जाते, हळदसुद्धा खेळली जाते. त्यानंतर असतो तो गावदेवाचा प्रोग्राम आणि त्यासाठी इथे आम्ही छान रेडी होऊन आलो आहोत. नवरदेवसुद्धा छान रेडी होऊन घोड्यावर बसलाय आणि गावदेवासाठी सज्ज आहे. तर गावदेव काय, लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेव घोड्यावर बसून गावातल्या मंदिरामध्ये देवतांना लग्नाचे आमंत्रण आणि दर्शनासाठी जातो. त्यांच्याबरोबर घोडा, मस्त DJ, डॉल्बी, रथ, फटाके, लाईट्स असं सगळा तामझाम असतो. आणि गावदेवाला तर मज्जा इतकी येते काय सांगू. रात्री 12पर्यंत हे गावदेव चालू असतं. तर फायनली हा लग्नाचा दिवस आलेला आहे आणि लग्न आहे माझ्या दिराचं. सकाळच्या हळदीसाठी मी ही नऊवारीचा लूक केला होता आणि लग्न होतं ते गोरस मुहूर्तावर संध्याकाळी होतं. सो लग्नसुद्धा खूपच छान पार पडलं आणि संध्याकाळच्या लग्नांमध्ये ना खूप मजा येते. सो हा आहे माझा संध्याकाळचा लूक, जो मी पार्टी वेअर केला होता. आणि आम्ही इथे छान छान रील्स काढले, व्हिडिओज घेतले, फोटोज काढले, डिनरसुद्धा केला आणि घरातल्यांबरोबर खूप छान टाईम स्पेंड केला. त्यानंतर इथे नवरीची नवीन घरात एंट्री झालेली आहे आणि त्यानंतर इथे गोपा खेळायचं सुरू आहे. गोपा म्हणजे काय, तर लग्न झाल्यानंतर जे खेळ खेळले जातात त्यांना आमच्या इकडे गोपा म्हटलं जातं. सो अशा पद्धतीने लग्न पार पडलं.